थंडीला सुरुवात होताच आपल्या घरामध्ये डिंकाचे, आळीवाचे, मेथीचे लाडू बनवायला सुरुवात होते. डिंक खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हाडे मजबूत होतात. दुसरं म्हणजे थकवा दूर करते, मासिक पाळी नियमित होते, वजनही कमी करण्यास मदत करते, तोंडाचे फोड बरे करण्यास मदत होते. याशिवाय शरीरात निर्माण होणारी उष्णता दूर करण्यासाठी हे डिंकाचे सेवन करतात. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येतील असे आणि शरीराला अत्यंत ताकद देणारे, ऊब देणारे हे लाडू कसे करायचे याची रेसिपी पाहणार आहोत. गुळाचा पाक न बनवता हे लाडू कसे करायचे हे आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये मी मंगल आपले सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत. डिंक लाडू बनवण्यासाठी साहित्य काय घेतले आहे ते आता आपण प्रथम पाहूया. येथे घेतले आहे 1/2 किलो काजू, 1/2 किलो बदाम, 50 ग्रॅम खसखस, तूप घेतले आहे आवश्यकतेनुसार तळण्यासाठी, 1 किलो गूळ घेतला आहे, अर्धा किलो खारीक उन्हामध्ये वाळून ती बारीक ठेचून घेतली आहे, 1/2 किलो खोबरे बारीक किसून घेतले आहे, 2 चमचे मेथीचे दाणे घेतले आहेत आणि हा 150 ग्रॅम डिंक घेतला आहे. थंडीमध्ये खारीक खाणं हे शरीराला अतिशय फायदेशीर ठरते. येथे मी अख्ख्या खारकांचा वापर केला आहे. यातील बिया काढून टाकल्या आहेत आणि बाकीच्या खारका ठेचून घेतल्या आहेत. तुम्हाला आवश्यक असल्यास आपण खारीक पावडरही वापरू शकता. आता प्रथम ही खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे. खसखस बारीक असल्यामुळे ती अगदी पटकन भाजली जाते. थोडीशी तडतडायला लागली की ते लगेच काढून घ्यायची आहे. खसखस ही शरीरामध्ये स्निग्धता निर्माण करते, त्यामुळे लाडूमध्ये खसखसचा वापर अवश्य करावा. ही खसखस आता भाजून झाली आहे, ती आता आपण काढून घेऊया. किसून घेतलेले हे खोबरे आता भाजून घ्यायचे आहे. हे खोबरे असे छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम खोबरे भाजताना मीडियम ठेवायची आहे. शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुक्या खोबऱ्याचा उपयोग होतो. खोबऱ्याचा वापर अवश्य करावा. आपल्याला हवे असेल तर हे खोबऱ्याचे प्रमाण आपण वाढवूही शकता. भाजून झालेले हे खोबरे आता एका ताटामध्ये काढून घेऊया. येथे प्रत्येक पदार्थ वेगवेगळ्या ताटामध्ये काढून घेतला आहे. थोड्याशा तुपामध्ये या मेथ्या आपल्याला आता भाजून घ्यायच्या आहेत. मेथ्याही पटकन भाजल्या जातात, पटकन लालसर होतात, त्यामुळे अगदी 1 मिनिटामध्येच त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. कढईमध्ये आता 2 चमचे तूप टाकले आहे आणि यामध्ये परतून घ्यायचे आहेत आपल्याला हे काजू. ड्रायफ्रूट्स तळून घेतले की त्याची चवही छान लागते, कुरकुरीत लागतात आणि हे लाडू टिकायलाही मदत होते. मीडियम फ्लेमवर हे काजू छान बदामी रंगावर तळून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स तळून घेतले की त्याचा कुरकुरीतपणा आणि खुसखुशीतपणामुळे लाडू अगदी चवीला छान लागतात आणि टिकायलाही त्याची मदत होते. याच कढईमध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता बदाम. कोणताही सुकामेवा किंवा ड्रायफ्रूट्स तळून घेतले तर ते खायला अगदी छान लागतात आणि आपले लाडू चवीलाही छान होतात. या सर्व ड्रायफ्रूट्सने डिंक लाडूची चव अगदी छान होते आणि आपले लाडू अगदी अप्रतिम होतात आणि खूप पौष्टिक बनतात. बदाम आता छान तळले गेले आहेत, ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. येथे आता कढईमध्ये 4 ते 5 चमचे तूप घातले आहे. डिंक तळण्यासाठी तूप जास्त लागत असल्यामुळे येथे तुपाचा वापर जास्त केला आहे. आता तळून घ्यायचा आहे डिंक. हा डिंक अगदी फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे. डिंक तुपामध्ये तळला की एकदम फुलतो आणि मोठा होतो. हे पहा, तुम्ही पाहू शकता. डिंक आता फुलायला लागला आहे आणि जसजसा तो तुपामध्ये तळला जात आहे तसतसं तो फुलायला लागला आहे. डिंक मंद आचेवरच तळून घ्यायचा आहे.
कधीही तो मोठ्या फ्लेमवर तळून घ्यायचा नाही, नाहीतर तो वरून तळला जातो आणि आतल्या बाजूने डिंक आत कडकच राहतो. तळल्यानंतर डिंक ट्रान्सपरंट झाला पाहिजे आणि त्याचा सहज हाताने चुरा झाला पाहिजे. डिंक व्यवस्थित तळला गेला तरच तो आतपर्यंत फुलला जातो. डिंक आता मस्त तळून झाला आहे. तो एका प्लेटमध्ये आता आपण काढून घेऊ. डिंक तळून न घेता तो जरी नुसताच मिक्सरमधनं बारीक पावडर करून टाकली तरीही याच्यापेक्षा जास्त फायदा आपल्याला मिळू शकतो. आपले सर्व साहित्य आता भाजून आणि तळून तयार झाले आहे. हे साहित्य आता प्रत्येक एक वेगळा आयटम आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे. कुटून घेतलेल्या ह्या ज्या खारका आहेत त्या तळूनही घ्यायच्या नाहीत आणि भाजूनही घ्यायच्या नाहीत. त्या आता मिक्सरमधनं अशाच बारीक करून घ्यायच्या आहेत. आता एक पदार्थ मिक्सरमधनं बारीक करून घेऊ. प्रथम बारीक करून घेऊया ही खसखस. खसखस बारीक असते त्यामुळे ती पटकन बारीक होत नाही, ती मिक्सरमध्ये तशीच फिरत राहते. म्हणून याच्या बरोबरीने घेऊया हा तळलेला डिंक. खसखस आणि हा डिंक बारीक करून घेऊ. दोन्हीही एकत्रच बारीक करून घेतल्यामुळे डिंक आणि खसखस याची अगदी छान बारीक पावडर झाली आहे. हे पहा कशी मस्त बारीक पावडर इथे तयार झाली आहे. हे आता एका मोठ्या घमेल्यामध्ये काढून घेऊ. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत हे तळलेले बदाम. सर्वच पदार्थांचे छान बारीक पावडर तयार होत आहे. हे सगळं या घमेल्यामध्ये काढून घेऊ. असे सर्व पदार्थ एक करत मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आहेत. आता बारीक करून घ्यायचे आहेत काजू आणि त्याबरोबरच बारीक करून घ्यायचे आहेत मेथ्या. मस्त अशा बारीक पावडर येथे तयार होत आहेत. काजूची पावडर हे येथे अशी तयार झाली आहे. या घमेल्यामध्ये हे आता काढून घेऊ. आता बारीक करून घ्यायचं आहे खोबऱ्याचा किस. अगदी 1 मिनिट फक्त मिक्सरवर हे फिरवायचं आहे. हे जास्त वेळ फिरवत राहिलो तर याच्यातनं तेल सुटेल, म्हणून 1 मिनिट हे फिरवून घ्यायचे आणि काढून घ्यायचे आहे. आता सर्वात शेवटी बारीक करून घ्यायचा आहे हा खारकांचा चुरा. थोडा थोडा करत हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. अगदी छान याची बारीक पावडर तयार झाली आहे. उरलेल्या खारकांची ही अशीच पावडर तयार करून घ्यायची आहे. हे पहा मस्त अशी याची बारीक पावडर तयार झाली आहे. आपले सर्व पदार्थ आता मिक्सरमधनं बारीक करून झालेले आहेत. यामध्ये हा चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे. येथे आपण गुळाचा पाक तयार करून घेतलेला नाहीये. गूळ अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्हाला जर हवं असेल तर गुळाचे प्रमाण तुम्ही येथे वाढवू शकता. मी यामध्ये आणखीन 1/2 किलो गूळ वाढवला आहे. इथे मी 1 चमचाभर वेलची पावडर घातली आहे. याबरोबरच थोडेसे जायफळही किसून घातले आहे. साहित्य दाखवताना मी जायफळ पावडर दाखवली नव्हती, पण साहित्य मिक्स करताना जायफळ पावडरचा मी येथे वापर केला आहे. तुम्हाला हवे असल्यास याच्यामध्ये सुंठ पावडरही तुम्ही ॲड करू शकता. कढईमध्ये 4 चमचे तूप गरम करायला ठेवले आहे. हे गरम केलेले तूप आता या लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स करायचे आहे. गरम केलेले तूप घातल्यानंतर लाडूचे हे मिश्रण चांगले पुन्हा एकदा हलवून घ्यायचे आहे. सर्व साहित्य एकत्र करून झाल्यानंतर हे लाडूचे मिश्रण आता मिक्सरमधनं थोडे थोडे करत बारीक करून घ्यायचे आहे. म्हणजे गुळासह लाडूचे हे सर्व मिश्रण एकजीव होऊन जाते. मिक्सरमधनं हे सर्व काढल्यामुळे यातील गूळ या सर्व पदार्थांमध्ये विरघळून गेलं आहे. लाडूचे हे मिश्रण अगदी तुपकट, ओलसर आणि मऊ झाले आहे. जर पाक केला असता तर हे लाडू अगदी कडक झाले असते, पण गूळ किसून घातल्यामुळे हे लाडू अगदी मऊसर झाले आहेत. बघा, लाडूला अगदी छान बाइंडिंग आले आहे. मी अगदी सहज लाडू वळू शकते. लाडू सजवण्यासाठी येथे मी काजूची पाकळी यावर लावली आहे. अगदी मऊ झालेल्या या मिश्रणामुळे लाडू हे अगदी पटापट वळले जातात.
यातील तूप रिलीज झाल्यामुळे हातालाही तूप लागले आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की अजूनही लाडू वळले जात नाही, तर तुम्ही अजून 2 चमचे तूप गरम करून यामध्ये घालू शकता. हे सगळे लाडू मी याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. हा एक लाडू आणि याबरोबर 1 कपभर दूध घेतले तर दिवसभर आपली एनर्जी टिकून राहते. याबरोबरच आपले सांधेदुखी, हाडांचे आजार आणि हाडांचे जुने आजार बरे व्हायला मदत होते. याबरोबरच दातांचे विकारही बरे होतात. गरोदर महिला आणि बाळंतिणींसाठी तर हे लाडू फारच उपयुक्त आहेत. लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना कॅल्शियम वाढण्यासाठी हे लाडू फार छान आहेत. तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये हे लाडू नक्की करून पहा. तुमचे अभिप्राय मला कॉमेंट्स बॉक्समध्ये शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर 1 लाईक नक्कीच करा. तुमचे मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.